नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मात्र काव्या आणि जीवा या दोघांचं जे काही सत्य आहे प्रेमाचं सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. म्हणून आता नंदिनी इतकी म्हणजे रागवलेली असते. नंदिनीचा अगदी विश्वास तुटलेला असतो, कारण नुकतंच आता तिचं जीवावर प्रेम जडायला सुरुवात झालेली असते. आणि आता मात्र त्यातच आता हे जे काही काव्या आणि जीवा यांच्या प्रेमाचं सत्य सगळ्यांच्या समोर येतं. पूर्णपणे देशमुख कुटुंब हादरून गेलेलं असतं. तेव्हा मात्र आता नंदिनीने जे काही आता त्या साड्या वगैरे आहे जीवाने तिला दिलेल्या आहे त्या सर्व काही साड्या ती जाळून टाकते आणि आता म्हणते की ह्या नात्याला कोणताही अर्थ उरलेला नाही. आता हे नातं मला संपवायचं आहे आणि ती घरच्यांसमोर सगळ्यांना म्हणते की काव्या आणि जीवा या दोघांचं लग्न करून त्या दोघांना एकत्र घेऊन या, कारण मला आता हा संसार करायचा नाही. परंतु जीवा म्हणतो की नाही नंदिनी, अगं मी तुला अशी हार मानून देणार नाही. जे काही आता मी तुझा विश्वास तोडलेला आहे आणि जो तुझ्या नात्याबद्दल आता विश्वास संपलेला आहे, तो विश्वास मला पुन्हा अगदी मिळवायचा आहे आणि तुझ्याबरोबर आता नवीन नात्याला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे, ज्या नात्याला मी नुकतीच आता सुरुवात केली होती. कारण तूच माझी अर्धांगिनी आहे आणि तुझ्याबरोबरच मला सुखी संसार करायचा आहे. आता इकडे पार्थने सुद्धा जरी आता ही काव्याच्या नावाची आंघोळ केलेली असली पण तरीसुद्धा आता तो म्हणलेला असतो की आता लग्न नाती ह्या सगळ्यावरचा आता माझा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे आता नवीन एक पार्थ देशमुख जन्माला येईल आणि यापुढे त्या काव्याला माझ्या आयुष्यामध्ये कोणतीही जागा नसेल. परंतु तरीसुद्धा काव्य आता हार मानत नाही. जी चूक आपली झालेली आहे ती चूक आपण कबूल करायला पाहिजे होती, पण आपण ते लपून ठेवलं. त्यामुळे आता पार्थ देशमुख जे काही आता तुमचा हरवलेला विश्वास आहे तो सुद्धा मी मिळवण्यासाठी परत अगदी तयार असेल आणि तुमचं प्रेम हे जिंकेलच. पुन्हा मी आता तो हरवलेला पार्थ देशमुख पुन्हा जिंकेल असं आता हे काव्याने ठरवलेलं एक वचन असतं. त्यानंतर मानिनी मात्र आता इतकं सगळं होऊन सुद्धा ह्या सगळ्यांची साथ देते. नंदिनी आता त्या दोघांना म्हणत असते की तुम्ही का सांगितलं नाही की तुमचं दोघांवर एकदा प्रेम होतं आणि ते प्रेम जर तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही तुम्हाला दोघांना एकत्र आणले असते. आणि जीवा जो काही हात तुमचा हा अगदी असायला हवा होता तर तो काव्याच्या डोक्यावर असायला हवा होता. तुमचं एकमेकावर प्रेम होतं तर तुम्ही अगदी घरातील कुणाला सुद्धा हे सांगायला हवं होतं. ते पार्थ तर अगदी तुमच्या जवळचे मित्र होतात तरी सुद्धा तुम्ही त्यांना सांगितलं नाही. तेव्हा आता जीवा म्हणतो की हे पग कुठल्या तोंडाने मी सांगणार होतो. अगं काव्या आणि दादाचं ह्या दोघांचं अगोदरच लग्न लागलेलं होतं, मग तूच सांग मी कसं सांगणार होतो. तेव्हा आता नंदिनी म्हणून जाते की ज्या तोंडाने तुम्ही डेहोजची कबुली दिली होती त्याच तोंडाने आता डेहोजचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि सर्वांना एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता पार्थ सुद्धा म्हणतो की आता कोणतंही सिक्रेट अगदी गुपचूप राहायला नको, जे काही उघड होतं ते चांगलं आहे. आणि आता नंदिनी आता सगळ्यांच्या समोर सांगते की खरंच सॉरी बाबा, आम्ही तुमच्यापासून लपून ठेवलं, कारण सगळ्यांनी आम्ही आता चौघांनी सुद्धा डिव्होर्स अगोदरच फाईल केले होते. ते ऐकल्यानंतर मात्र आता सर्वांना आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता जीवा नंदिनीची माफी मागतो, परंतु नंदिनी म्हणते की नाही, चूक तर माझी आहे, कारण मी जर नसते तुमच्यामध्ये आले तर मात्र तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं असतं, तुमचं आणि काव्याचं लग्न झालं असतं. तर मंडपातून मला कोणीतरी पळून नेलं म्हणून आता हे सगळं काही घडलेलं आहे. तर तेव्हा आता मित्रांनो मानिनीने मात्र आता पुढाकार घेऊन आता जीवा आणि काव्या या दोघांची बाजू घेऊन आता एक असा विडा उचललेला असतो की काही झालं तरी आता नंदिनी आणि पार्थ या दोघांची जी काही मन ही कोलमडून गेलेली आहे तर पुन्हा मात्र आता त्यांना एकत्र आणायचं आणि पुन्हा ह्या अगदी दुर्फाणलेल्या संसाराला सुरुवात करायची असं आता जीवा आणि काव्या या दोघांनी विडा उचलेला असतो आणि त्यात त्यांना मानिनीची साथ असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.